मंडळी, बिग बॉस मराठीचं हे 6वं पर्व चांगलंच गाजलं. सुरुवातीला बिग बॉसच्या घरामध्ये एकूण 17 सदस्य सहभागी झाले होते. यामध्ये 4 वाईल्ड कार्ड सदस्य देखील आले. एकूण 21 सदस्य बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळाले. डे 1 पासून बिग बॉसच्या घरामध्ये प्रचंड भांडण-तंटे पाहायला मिळाले. त्यानंतर दर आठवड्याच्या एंडिंगला रितेश भाऊ येऊन स्पर्धकांची चांगली शाळा घेताना दिसले. तर एकूण 21 सदस्यांपैकी तन्वी कोलतेने बिग बॉसच्या ट्रॉफीवरती नाव कोरलं. तर उपविजेता ठरला आरबी म्हणजेच राकेश बापट. तन्वी बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर तिचं जोरदार स्वागत देखील करण्यात आलं. दरम्यान तन्वीच्या विजयावर बऱ्याच लोकांनी प्रश्न देखील उपस्थित केले होते. काही लोकांनी सांगितलं की तन्वी ही खरी विनर नाही, तर बऱ्याच लोकांनी सांगितलं की तन्वी हीच खरी विनर आहे. एकंदरीत तन्वीच्या विजयावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. दरम्यान आता बिग बॉसची विजेती झाल्यानंतर तन्वी कोलतेने आपल्या नावात मोठा बदल केला आहे. पूर्वी तन्वीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तन्वी कोलते एवढंच नाव असायचं, परंतु आता तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तन्वी उदय बिग बॉस कोलते असं नाव पाहायला मिळतंय. म्हणजे वडिलांच्या नावानंतर तन्वीने बिग बॉसचं नाव देखील लावलं आहे. आपल्या नावानंतर तन्वीने बिग बॉसचं नाव लावल्यामुळे तन्वीने बिग बॉसला वडिलांचा दर्जा दिला असं एकंदरीत पाहायला मिळतंय. तर बिग बॉस मराठीच्या घरामध्ये तन्वी कोलतेचा खेळ तुम्हाला कसा वाटायचा, यासोबतच तन्वीने जो नावात बदल केलाय त्याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.